मुंबईकर भेदरलाय आता. या भेदरलेल्या, पिचलेल्या, वैतागलेल्या मुंबईकरांचा या प्रशासनाला एकच साधा प्रश्न आहे. बाबांनो, तंत्रज्ञान वापरा. आमचा विरोध नाही, अजिबात विरोध नाही. पण कार्यकाळ संपल्यानंतर हे महागडे आयपॅड परत घेण्याची काही गॅरंटी आहे का तुमच्याकडे या नगरसेवकांकडून? की दर 5 वर्षांनी आला नवीन नगरसेवक, त्याला नवीन आयपॅड किंवा नवीन लॅपटॉप द्या. मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा होत राहू द्या असाच. मुंबई खऱ्या अर्थानं स्मार्ट झाली पाहिजे हो, पण डिजिटल कारभारासोबतच तो कारभार पारदर्शक आणि तितकाच प्रामाणिक असायला हवा, नाही का? नमस्कार मुंबईकरांनो. आपल्या मुंबईची म्हणजे आशियातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची कहाणी आज सांगणार आहे तुम्हाला मी. इतकी श्रीमंत महानगरपालिका की कधी कधी वाटतं की काय ती ऐट, काय तो थाट, काय ते रस्ते शहरातले आणि काय ती बीएमसी, सगळं एकदम ओकेमध्ये आहे. पण सध्या बीएमसी प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या एकेका निर्णयांमुळे मुंबईकरांचे डोळे एकदम पांढरे व्हायला लागलेत. तर गेल्याच आठवड्यात आपण एका विषयावर पालिकेतले सभागृह नेता गणेश खणकर यांची मुलाखत घेतली होती. विषय होता उपमहापौर ते गटनेते आणि सगळे समिती अध्यक्ष यांच्यासह सहाय्यक पालिका आयुक्त म्हणजे शुद्ध मराठीत वॉर्ड ऑफिसर्स, या सगळ्या मंडळींना स्कॉर्पिओऐवजी आरामदायी इनोवा क्रिस्टा गाड्या देण्याबाबत सुरू असलेला जो विचार चालू होता, यावर आपण बोललो. त्यानंतर राज्याचे हेडमास्टर मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या विषयाची माहिती घेतली. ते चांगले संतापले या उधळपट्टीवर आणि त्यांनी या फुकट्यांना झापलं. तो नव्या गाड्यांचा विषय संपवून टाकला. ते इनोवावालं प्रकरण कुठे हवेत विरतंय ना विरतंय, तेवढ्यात एक नवा विषय समोर आलाय. पालिका आता आपल्या नगरसेवकांना एकदम स्मार्ट आणि हायटेक वगैरे बनवणार आहे म्हणे. होय, प्रत्येक नगरसेवकाला आता पालिकेकडून ॲपलचे टॅब्स म्हणजे आयपॅड दिले जाणार आहेत. आता हा डिजिटल क्रांतीचा विचार आहे की जनतेच्या पैशांवर लोकसेवकांची ऐश? आज आपण यावरच सविस्तर बोलणार आहोत. तर विषय असा आहे की पालिकेचा कारभार पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित म्हणजेच पेपरलेस करायचा आहे. दरवर्षी पालिकेच्या बजेटची हजारो पुस्तकं छापायला एवढा कागद लागतो की 2-4 जंगलं सहज संपतील. विधानसभा वगैरे तिकडे जे बजेट मांडलं जातं तिथे हीच परिस्थिती आहे. आता हे वाचण्यासाठी हे जे काही बजेटचे पेपर्स येतात, ती पुस्तकं येतात, ती वाचण्यासाठी नगरसेवकांच्या हातात आयपॅड दिला जाणार आहे. मग त्यांना बजेटपासून ते नोटीसपर्यंत सगळं काही एका क्लिकवर तिथे आयपॅडवर डिजिटली येणार. हा विचार तसा खूप चांगला आहे. म्हणजे पर्यावरणाचा विचार केला तर थेट 100 पैकी 100 गुण द्यायला हवे त्या लोकांना. पण थांबा मित्रांनो, बीएमसीच्या प्रत्येक योजनेत एक असा ट्विस्ट असतो जो ऐकून डोक्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. गोष्ट आहे 2012 सालची. तेव्हाही पालिकेनं असाच एक डिजिटल आव आणला होता आणि 227 नगरसेवकांना ब्रँडेड लॅपटॉप वाटले होते. बरं, वाटले तर वाटले, हे काय नगरसेवकांना गिफ्ट म्हणून दिले होते का? तर नाही. त्यामागचा उद्देश हाच होता की कागद विरहित कारभार. पुन्हा एकदा पालिकेच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं लोकांनी. अरे वा वा. पण नगरसेवकांना दिलेले लॅपटॉप 5 वर्षांनी गेले कुठे? नियम काय सांगतो? 5 वर्षांचा तुमचा कार्यकाळ संपला की हे सरकारी लॅपटॉप पालिकेच्या तिजोरीत आपला आब राखत मानानं परत करायचे असतात. कुणी आपल्याला सांगायला नको. पण आपल्या नगरसेवकांनी काय केलं? लॅपटॉप घेऊन असे गायब झाले की जसा तो चार्ल्स शोभराज गायब व्हायचा तुरुंगातल्या सुरक्षेला गुंगारा देऊन. असं बहुतांश माजी नगरसेवकांनी केलेलं आहे. ते लॅपटॉप परत केलेच नाहीत. काहींनी तर घरातल्या आपल्या नातवंडांना, पोराबाळांना गेम खेळायला दिले असतील बहुतेक, कारण ते तेवढे हाय कॉन्फिगरेशनचे वगैरे नव्हते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लॅपटॉप परत देत नाहीयेत तर पालिकेनं ते सोडून दिले. नाही देत आहे, रख ले तेरे को. त्यांच्यावर कोणती कारवाई, कडक कारवाई वगैरे काय केली नाही किंवा साधी वाच्यता पण केली नाही हो या नगरसेवकांनी लॅपटॉप परत दिले नाही. एक बातमी छापून आली असते वर्तमानपत्रात, चला लाजे काजेच तर काही लोकांनी परत आणून दिले असते. पालिकेला काय पडलंच नाही, प्रशासनाला. आता मला सांगा, हे जे काही आयपॅड खरेदी करण्याचं चाललंय ना यांचं, त्यासाठी पैसे कुठून येणार? नगरसेवकांच्या खिशातून? ते कधी आपल्या खिशात हात घालतात? अजिबात नाही.
अहो, त्यांनी निवडणूक लढवली, जिंकली, त्यासाठी किती खर्च केलाय. ते आता कशाला परत पैसा काढतात बाहेर. हा पैसा जो आहे ना, तो आहे तुमच्या आणि आमच्या कष्टाचा, जो आपण मुंबईकर वेगवेगळ्या टॅक्स मार्गे पालिकेच्या तिजोरीत भरतोय आणि हे उपसतायत. माझं एक साधं आव्हान आहे पालिका प्रशासनाला, की हे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, 227 प्रभागांमधून आणि इतर जे 10 आहेत स्वीकृत नगरसेवक, असे 237 लोक, हे काय दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत का? प्रत्येकाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे आकडे दिलेले आहेत. यांना 40, 50 किंवा 60, 70 हजाराचा iPad विकत घेणं अवघड आहे का? खरोखरच हे लोक गरीब असतील, तर त्यांना EMIवर iPad विकत घेऊन द्या तुम्ही आणि दरमहा यांच्या मानधनातून जो काय मानधन यांना देता तुम्ही, मासिक सुलभ हप्ता लावा आणि कापत-कापत टॅबचे पैसे वसूल करा आणि मग खुशाल तो टॅब, लॅपटॉप जे काही द्याल तुम्ही त्यांना, तो पुढच्या 5 वर्षांनी परत करू नका म्हणावं. तो तुमचाच आहे. ठेवा तुमच्याकडं किंवा द्या पोराटोरांना खेळायला वगैरे. हे का बोलावं लागतंय माहिती आहे का? अहो, आधी हे मातोश्रीवाले होते. त्यांच्या नावाने बोंबाबोंब केली, ठाणाना केला. पालिकेच्या तिजोरीवर चौकडी मारून बसलेले आहेत, नागोबा आहेत वगैरे, वगैरे. त्यांच्या मनात आलं की ते तंत्रज्ञानाच्या नावाखाली अशीच फॅड्स पसरवायचे. कधी लॅपटॉप घ्यायचा आहे, मग तो शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटायचा आहे. कधी नगरसेवकांना वाटायचा आहे. कधी राणीच्या बागेत पेंग्विन आणायचे आहेत. कधी फुटपाथवर ओपन जिम बनवायचे आहेत. च्या आईला कोण अहो, लोकांना चालायला फुटपाथ शिल्लक नाहीये. फेरीवाल्यांनी व्यापलेत सगळे फुटपाथ. तिथं कसल्या ओपन जिम बनवताय तुम्ही? आणि कोण जाणार तिकडं व्यायाम करायला? हा बाबा एक निघालाय कोणतरी सोम्या-गोम्या सकाळी डब्बा घेऊन नोकरीला आणि जाता-जाता त्याला फुटपाथवर ओपन जिम दिसली. ठेवली बॅग, मारले 4 पुशअप्स, उचलली बॅग, चालला. अरे त्याला ट्रेन पकडायची आहे 7:00-8:00ची. त्याला वेळ आहे. तर काय बोलायचं तिथं? दुसरी गोष्ट, समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून ते पुन्हा वापरायला घ्यायचं. डिसॅलिनेशन प्रोजेक्ट. चायला एवढा पाऊस पडतो मुंबईत, त्या पाण्याचा नीट निचरा करा आधी किंवा ते पाणी कुठेतरी साठवा, त्याला वळवा. लाखो टीएमसी पाणी वाया जातंय, ते वाचवा आधी. ते गोडं पाणी आहे. ते सोडून खारं पाणी गोड करायला निघाले तुम्ही. या हजारो करोडच्या प्रकल्पातून यांची गोडाऊन्स भरली जाणार होती. जे यांच्या तळघरातली गोडाऊन जी होती, ती भरली जाणार होती. हाच मूळ अजेंडा होता. पण त्या झोलकांडाला नवं नाव काय दिलं होतं, तर आधुनिक तंत्रज्ञान. पण आता सत्ता बदल झालाय, नाही का? ते गेले. काही नाही हो. ढवळ्या गेला आणि पवळ्या आला असंच वाटतंय. ते एक मराठीत हे एक शीर्षक आहे काहीतरी, पंत पडले आणि राव चढले. दिवस-रात्र धावत असणाऱ्या मुंबईकरांना ॲक्चुअली हवंय काय? याचा विचार हे लोक करणार की नाहीत? नाही करणार, कारण त्यात मलिदा कसा ओरपणार? ट्रेनची गर्दी, बस सेवेची दुरावस्था आहे, टॅक्सी रिक्षावाल्यांची मुजोरी आहे आणि आता तर मेट्रोतही राईच्या तेलाचा, त्या नवरत्न तेलाचा घमघमाट सुटलेला असतो, एवढी गर्दी असते. आता प्रवासात सहप्रवाशांची दादागिरी, मुजोरी याचे नमुने भयंकर बघायला मिळायला लागलेले आणि ते नमुने साधेसुधे नाहीत, की थेट चाकू भोसकला आणि माणूस मेला. मुर्दाच पडतो सरळ. मुंबईकर भेदरलाय आता. या भेदरलेल्या, पिचलेल्या, वैतागलेल्या मुंबईकरांचा या प्रशासनाला एकच साधा प्रश्न आहे. बाबांनो, तंत्रज्ञान वापरा. आमचा विरोध नाही, अजिबात विरोध नाही. पण कार्यकाळ संपल्यानंतर हे महागडे iPad परत घेण्याची काही गॅरंटी आहे का तुमच्याकडे या नगरसेवकांकडून? की दर 5 वर्षांनी आला नवीन नगरसेवक, त्याला नवीन iPad किंवा नवीन लॅपटॉप द्या. मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा होत राहू द्या असाच. मुंबई खऱ्या अर्थानं स्मार्ट झाली पाहिजे हो. पण डिजिटल कारभारासोबतच तो कारभार पारदर्शक आणि तितकाच प्रामाणिक असायला हवा, नाही का? तुम्हाला काय वाटतं? आत्ताच्या नव्या नगरसेवकांना नवे iPad देण्यापूर्वी 2012ला जे लॅपटॉप BMCकडून दिले गेले होते, ते लॅपटॉप सुस्थितीत परत मागवले पाहिजेत अथवा त्या माजी नगरसेवकांकडून त्या लॅपटॉपची किंमत वसूल केली पाहिजे. कमेंट करताना कडक भाषेतच करा. अजिबात मी तुम्हाला सांगणार नाही, की जरा सभ्य भाषा वापरा वगैरे. अजिबात संकोचू नका. कारण आपण, आपले घरचे लोक, आपले शेजारी-पाजारी, मित्र-परिवार ट्रेनला लोंबकळत, बसच्या गर्दीत, रिक्षात, शेअर रिक्षामध्ये
चौथी सीट, ड्रायव्हरच्या बाजूला बस. असं स्वतःला कोंबून घेत कुठेतरी नोकरीला वगैरे निघतो. दिवसभर 12-12, 13-13 तास घाम गाळतो, कष्ट करतो, पैसे कमवतो आणि ते पैसे या फुकट्यांवर उधळायला कमवतो का आपण? तुमची मतं नक्की कळवा आणि मी सांगितलं स्पष्ट, बिनधास्त लिहा, बिनधास्त लिहा. आणि त्यातली आवडलेली कमेंट आहे ना मला, ती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मुद्दाम सगळ्यांसमोर नावासकट ती दाखवणार आहे. कारण हा पैसा तुमचा आमचा आहे. यांच्या बापांचा नाहीये. यांना नगरसेवक म्हणजे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमची सेवा करण्यासाठी मतदान करून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही आमची सेवा करा अशी अपेक्षा नाहीये आम्हाला. म्हणजे काय रोज तेल घेऊन चंपी कर आमची, मालिश कर, जरा पायाला तेल चोळून दे, असं नाही म्हणत. थकलाय मुंबईकर, पण त्याची अपेक्षा एवढी टोकाची नाहीये. अरे पण जी कामं आहेत ना तुमची लोकप्रतिनिधी म्हणून ती तरी करा. ते सोडून काय तरी इनोव्हा पाहिजेत. आता लाखांची इनोव्हा राहिली बाजूला मास्तरांचा दट्टे आल्यानंतर. मग हळू 60-70 हजारांचा लॅपटॉप तरी द्या, तो आयपॅड तरी द्या. काय गरज आहे हो तुम्हाला? काय गरज आहे? मित्र, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.